रसिक हो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारती विद्यापीठ पुणे. तारफला भाग क्रमांक 14. पिंपळावरची वागळं फडफडू लागली. पानांची सळसळ ऐकू येऊ लागली. गार वारा जोरानं वाहू लागला आणि लक्ष्मीबाईंना जाग आली. त्यांनी डोळे उघडले. अजून अंधार कमी झाला नव्हता, म्हणून डोळे झाकून त्या तशाच पडून राहिल्या. थोडा वेळ गेला आणि जात्याची घरघर कानावर येऊ लागली. आसपासच्या घरातून जाती फिरत होती. बायकांनी दळण घातलं होतं. मिटलेले डोळे त्यांनी पुन्हा उघडले आणि आबांना विचारलं, का लवकर जाग आली? लक्ष्मीबाई आपल्या विचारात दंग झाल्या होत्या. त्यांनीच आबांना विचारलं, देव कोणत्या दिवशी बसणार? येत्या सोमवारी. म्हणजे 4च दिवसावर आला दसरा. दचकल्यासारख्या लक्ष्मीबाई तोंडाकडे पाहत राहिल्या. वर्षाचा सण दसऱ्यासारखा दसरा, देव बसणार, 9 दिवस नवरात्र, शिलंगण, सोनं लुटायचं. या 9 दिवसात कुणाला दानधर्म करायचा नाही, भिकाऱ्याला वाढायचं नाही. देव बसले म्हणजे भूतांचा वावर सुरू होता ना. भूतं मोकळी सुटतात. एवढा मोठा सण आज उद्या इतक्यात येऊ घातला होता, पण त्यांच्या ते ध्यानीमनीच नव्हतं. अवचित आठवण झाली आणि सहज विचारलं म्हणून कळलं. लक्ष्मीबाईंनी विचारलं, यंदा नवरात्र बसणार म्हणजे? यंदा मी बसावं म्हणते. का? तुम्हाला उपास तपास आता कुठं सोचत आहेत? खजुराची एक बी तोंडात घातली तरी दातात कळा येतात तुमच्या. मग कसे काढणार 9 दिवस? तसेच काढायचे. उपास कशाला म्हटलाय मग तो? एकाएकी आबांना आठवणून त्यांनी विचारलं, अजून टपाल कसं नाही आलं बरं? कुठलं टपाल? बाईचं. त्या खुशाल जाऊन बसल्यात भावाकडं. कशाला धाडतील टपाल? आबा म्हणाले, लवकर आलं नाही तर बरंच होईल. का? म्हणजे दसरा तरी एवढा सुखरूप पार पडेल. या 9 दिवसात कुठं बाहेर जायला नको. लक्ष्मीबाईंनी विचारलं. त्यांच्या टपालाचा आणि दसऱ्याचा काय संबंध? आबा जरा गोंधळले. बाईंच्या त्या टपालाची काळजी त्यांना लागली होती. ते दुसऱ्या कोणाला माहीत नव्हतं. अजून लक्ष्मीबाईंनाही ते बोलले नव्हते. सगळ्या गोष्टी मनात ठेवायची त्यांना सवय जडली होती. अनुभवानंच हे शहाणपण त्यांनी मिळवलं होतं. मनातली गोष्ट एकदा तोंडातनं बाहेर पडली की तिच्यावर आपला ताबा नसतो. दत्तक विधान कोल्हापूरला होणार होतं आणि बाईचं टपाल आलं की त्यांना जाणं भाग होतं. बाईंनी त्यांना बजावलंच होतं आणि तेही हो म्हणाले होते. ही गोष्ट आपण आजवर आपल्याच मनात ठेवून दिली होती, पण नकळत टपालाच्या आणि जाण्याचा संबंध त्यांच्या तोंडून बाहेर पडला होता. नवरात्रात गाव सोडून कुठं जायचं नसतं याची आठवण ते तसेच बोलून गेले. पण टपालाचा आणि दसऱ्याचा काय संबंध? असे लक्ष्मीबाईंनी विचारतच ते गोंधळले. मनात चलबिचल झाली आणि डोळे भिंतीतल्या झरोक्यातून बाहेर बघू लागले. आभाळ ढगाळून आलं होतं आणि पावसाची रिमझिम सुरू झाली होती. विषय बदलत आबा म्हणाले, पाऊस पडतोय वाटतं. झरोक्यातून बाहेर बघत लक्ष्मीबाई म्हणाल्या, वाती भिजवायला पाऊस येणारच की. मध्ये फार ओढ दिली. चांगला पाऊस झाला तर बरं होईल. पण एवढ्यातच रिमझिम थांबली. नुसता पिंजलेला कापूस आभाळात तरंगत राहिला. पोकळ ढगांकडे बघत आबा बोलले, मेघराजा यंदा काय करतोय ते कळत नाही. लक्ष्मीबाई म्हणाल्या, लोकांची नीती कुठे सरळ आहे? कशाला पडेल पाऊस? उद्या शुक्रवार ना? हो, उद्या शुक्रवार. का? काही नाही, सहज विचारलं. आबा जरा असे चलबिचल झाले आणि अंदाज घेत लक्ष्मीबाईंनीच विचारलं, टपालाचीच तुम्हाला काळजी लागली हो ना? त्यांच्या मनातली काळजी त्यांनी बरोबर बोलून दाखवली आणि आबा चपापले. पण त्याचा सुगावा लागू नये म्हणून वरकरणी हसून ते म्हणाले, टपालाची काळजी कशाला करू? मग वाराची चौकशी कशाला केलीत? मला वाटलं उद्या शनिवार. एवढ्या काळजीने शनिवार करायला जीवाला तरी कुठे शांतता मिळते तुमच्या? कूस बदलून आबा म्हणाले, डोळे झाका, लागला तर एक डुलका लागू द्या. आता कसला डुलका लागणार? झोप उडाली होती. वागळं फडफडत होती. पानांची सळसळ ऐकू येत होती. आसपासच्या घरातून जाती फिरत होती. त्यांचाही आवाज कानावर येत होता. कान बाहेर लागले. परसातल्या कुसावर कावळे काव काव करीत होते. चिमण्या सळुंक्या झाक्या झाल्या होत्या. दिवसाचा गोंडा फुटला होता. नजीकच्या शेरी मळ्यातील मोठं कुई आवाज करत होत्या.
कोंबडा केव्हापासून बाग देत होता. आवाजाची दुनिया जागी झाली होती. माणसाचंच तिकडं कान नव्हतं. तऱ्हेतऱ्हेचे अनेक आवाज कानावर येत होते. पक्षी बोलत होते, वारा शीळ घालत होता, पानं सळाळत होती, मोठीची चाकं उंच स्वरात गात होती. बैलांच्या गळ्यातले चाळ निनादत होते आणि मधून एका पायावर उभा राहून कोंबडा बाग देत होता. गुरुवानं तोंडाला शिंग लावून तू तू करावं असं ओरडून सांगत होता. उठा सकळजण हो, उठा. प्रभात झाली. डुलका लागेना तशा लक्ष्मीबाई उठून बसल्या. आबांनी विचारलं, का लवकर उठलात? लक्ष्मीबाई म्हणाल्या, आज शुक्रवार ना. त्यांच्या या बोलण्याचा आबांना काही अर्थबोध झाला नाही. ते अधिक चपापले आणि स्वतःशीच पुटपुटत तसे म्हणाले, होय आज शुक्रवार, मग काम लवकर आवरायला नको? आबा तोंडाकडे पाहत राहिले आणि टाकलेलं कोरडं उलगडत लक्ष्मीबाई म्हणाल्या, आज शुक्रवार, शिरकाईची ओटी भरावी म्हणते. परवा माझ्या स्वप्नात सांगितलं ना तिनं. असं म्हणत त्या उठल्या आणि स्वयंपाकघरात जाऊन कामाला लागल्या. आबांची झोप उडाली. अंथरुणावर पडवेना ते उठून बसले. झरोक्याकडे तोंड करून उगवतीकडे पाहत राहिले. दिवसाचा गोंडा फुटला होता. फटफटलेलं आभाळ तांबडं दिसत होतं. त्या आभाळाकडेच त्यांची दृष्टी लागून राहिली. तांबड्या समुद्रात विलीन होऊन गेली. भव्य विराट अथांग समुद्र कसल्या तरी अबोध आघाताची जाणीव झाली. ब्रह्मानंदी टाळी लागली. चित्त एकरूप झालं. तांबडा समुद्र हेलावत होता. लाटा उसळत होत्या. आभाळ गेलं आणि नुसता रंग राहिला. तांबडा रंग, रंगाच्या लाटा, लाटा येऊन थडकू लागले, जवळ येऊन फुटू लागले. हात जोडून बसलेले आबा त्यातलाच एक ठिपका होऊन गेले. अथंगात दंग झाले आणि तोंडातून भुपाई येऊन बाहेर येऊ लागले. खाली उसरीवर असलेल्या लक्ष्मीबाई थपकल्या. वरून येणारे मंजूळ स्वर कानात साठवत उभ्या राहिल्या. किती गोड आवाज, किती मंजूळ. असा गळा कधीच खुला नव्हता. भान हरपून त्या उभ्याच राहिल्या. भूपाळी झाली आणि उगावतीकडं तोंड करून आबा बसूनच राहिले. ध्यानमग्न अवस्थेत ते असे बसून राहिले आणि मंजूळ आवाज बाहेरून आत येऊ लागला. कान लुब्ध होऊन गेले. किती गोड आवाज, किती मंजूळ स्वर. 20 वर्षापूर्वीची शेलाटी काया अवचित डोळ्यापुढं उभं राहिली. लाजरी, बावरी, काकडीसारखी कोळी. तीट नाही लावलं तर दृष्ट लागावी अशी. आबा पाहतच राहिले. घट्ट पदर खोचून ती सडा शिंपडत होती. आबांचं सारं अंग शहारून गेलं. आबा भानावर आले आणि गडबडीनं उठून उभे राहिले. खालचा चौक डोळ्यापुढं आला. वृंदावनातील तुळस दिसली. गतसालच्या हिरव्या बांगड्या अजून तिच्या हातात होत्या आणि आपली सूनच सडा शिंपडत आहे असा उगीचच त्यांना भास झाला. डोळ्यावर पडदा आला होता आणि स्वप्नसृष्टीचा पदर वर सरकला होता. पायाच्या चवड्यावर बसून सून तुळशीवृंदापुढं रांगोळी काढत होती. डोळ्यांना रंगीबेरंगी नक्षी दिसू लागली. सडा शिंपडून झाला आणि लक्ष्मीबाई मान वळून म्हणाल्या, अजून केशव नाही उठला? आबा थोडकं हसले आणि डोळे मिचकावून म्हणाले, झोपू द्या, उठेल सावकाश. झोपू द्या काय, मुलांना उठवा, पुन्हा गडबड नको त्यांची. डोळ्यापुढची रांगोळी विस्कटली. जर तरी पैठणीती वेलबट्टी उसवली गेली आणि कोंबड्यानं बाग देवी तशी मान वाळवून त्यांनी पल्लेदार आवाजात हाक मारली, केशवा, अरे केशवा, उठा रे बाळानो, आज शाळा नाही का तुम्हाला? हाका मारतच ते आत गेले. सकाळ सुरू झाली. गुरुवार जाऊन शुक्रवार उजाडला आणि माणसं रस्त्याने ये जा करू लागली. दिवसाची बेत आणि अवताची जोडणी यांना आरंभ झाला. रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्यांचा आवाज कानावर येऊ लागला. दिवसाची हालचाल सुरू झाली. पंत चावडीवर न जाता तक्क्याला पाठ लावून घरातच बसून राहिले. दर मंगळवारी आणि शुक्रवारी टपाल घेऊन येणाऱ्या रनरची त्यांच्या मनानं धास्ती घेतली होती. ते सकाळपासून वाट बघत राहिले. गुरुवार जाऊन शुक्रवार लागला आणि जीव कात्रीत सापडला. काळजी लागून राहिली. मध्येच फक्त शनिवार आणि रविवार 2च दिवस होते. सोमवारी देव बसणार. दसरा पार पडतो की नाही याची मनाला शंका वाटू लागली. न जाणे आजच टपाल आलं तर काय करायचं? काही सुचत नव्हतं. टपालाची तलवार मानेवर लटकत होती. ती केव्हा धाडकन कोसळेल याचा नियम नव्हता. तक्क्याला पाठ लावून आबा सुन्न मनानं बसून होते आणि कशाचीच काळजी लक्ष्मीबाईंना नव्हती. त्या आत ताप द्यायला लागल्या होत्या. आज शिरकाईची ओटी भरायची होती. त्या आपल्या कामात मग्न होऊन गेल्या होत्या. मुलंही शाळेत निघून गेली होती. वस्तीचे सरदी घरी गेले होते. दुसरं कोणी घरात वावरताना दिसत नव्हतं. सबंध उसरी ओस पडल्यासारखी झाली होती. चौक रिकामा होता.
त्या ऐस पैस लांबलचक ओसरीवर टपालाची वाट बघत एकटा जीव तेवढा बसून राहिला होता. सकाळ सरत नव्हती, दुपार होत नव्हती, दिवस जाता जात नव्हता. अजगराच्या मिठीत सापडल्यासारखं झालं होतं. अंगाला वळसे देऊन दिवस सुस्त पडून राहिला होता. काय करावं कळत नव्हतं. वेळच जात नव्हता. आबाने अंगाला अळोखी बिळोखे दिले. एका हातानं भुई धरून कंबर मोडली. मग दुसरा हात भुईला टेकला. हाडं काडकन वाजली. जड झालेलं अंग मोकळं झालं. आबा पुन्हा तक्क्याला पाठ लावून बसून राहिलं. डोळ्यापुढं पुन्हा प्रश्न उभा राहिला. आज टपाल आलं तर काय करायचं. नजर भिरभिरत राहिली. चिमण्या जोत्यावर येऊन नाचू लागल्या. डोक्यावरच्या तुळीवर बसून किलबिलू लागल्या. त्या भोसल्यांना काही उद्योग नव्हता. त्यांनी घर सारं डोक्यावर घेतलं होतं. त्यांचे पायच एके ठिकाणी ठरत नव्हते. सारख्या इकडून पळून खेळू लागल्या. त्यांच्या चिवचिवाटानं डोकं उठलं होतं. सारखा कलकलाट सुरू होता. आबा बघत राहिले आणि त्यांच्या पाठशिवणीच्या खेळात थोडा वेळ तेही दंग होऊन गेले. पण त्यातही मन रमेना. कुठंतरी दृष्टी स्थिर ठेवून ते बघत राहिले आणि पाकाड्याला टांगलेलं शिकं हलताना दिसू लागलं. आबांचं तिकडं लक्ष गेलं. ते चटकन जागचे उठले. पायाच्या बिजागरी कुरकुरल्या. जरा हुरूप आल्यासारखं झालं. बसून कंटाळा आला होता. अंग अवघडल्यासारखं झालं होतं. ते उठले आणि तुरुतुरू चालत हलणाऱ्या त्या शिंक्याकडे गेले. मान पुढं करून त्यांनी शिंक्यातल्या झाकणीकडे पाहिलं. झाकणी रिकामी होती. त्यात पाणी नव्हतं. आबा तसेच आत गेले. पाण्याचं एक भांडं घेऊन बाहेर आले. त्यांनी झाकणीत पाणी ओतलं. झाकणी पाण्यानं भरली आणि आबा बाजूला झाले. चिमण्या शिक्यावरील झेप घेऊ लागल्या. चोशीनं पाणी पिऊ लागल्या. कलकलाट कमी झाला. त्या दिशेनाशा झाल्या आणि आबा पुन्हा तक्क्याला पाठ लावून एकटेच बसून राहिले. चिमण्यांची सोबत गेली आणि काय करावं हे कळेनासं झालं. सकाळ सरकत नव्हती. बसल्या बसल्या उगीचच त्या शिंकेकडे पाहत ते बसून राहिले. पाकाडाला लावलेलं ते शिंक हलत नव्हतं. स्थिर होतं. नुसतं लोंबत होतं. लटकत होतं. सकाळ रेंगाळली होती. तिरकी ऊनं अजून तिरकीच होती. नुसतं बसून बसून अंग अवघडलं होतं आणि बघून डोळ्यांना तिरीप आली होती. काय करावं तरी काय. वेळ कसा घालवावा. आबा अजगराच्या मिठीत सापडले होते. त्यांना तरी सुटताच येत नव्हतं. केव्हा एकदा दुपार होईल असं वाटत होतं. पण सकाळच जात नव्हती. दुपारचे वेध लागले होते आणि सकाळच्या वेणा सोसवत नव्हत्या. एकाएकी कानावर गजर आला. जैनांच्या वस्तीतली पूजा सुरू झाली होती. घंटा निनादत होत्या. सगळ्या गावालाच गजर ऐकू येऊ लागला. आबा कान देऊन ऐकत राहिले. वेळ जरा पुढं सरकू लागला. पण गजर थांबला. कानात घुमणारा आवाज नाहीसा झाला आणि सारं घर बकास वाटू लागलं. ओसरी लांबलचक दिसू लागली. पडवी सुनी दिसत होती आणि मधला चौक कापून टाकलेल्या सुट्या भागासारखा वेगळा झाला होता. कशातच काही अर्थ नव्हता. चव नव्हती. आबा नुसतेच बसून राहिले होते. अधनंमधनं नुसते सुस्कारे सोडत होते. पाकाडाचं शिकही हालत नव्हतं. नुसतंच झाडाला लटकलेल्या वटवागळीसारखं लोंबत राहिलं होतं. चिमण्याही फिरकत नव्हत्या. वेळ घालवायचं काही साधन राहिलं नव्हतं. बंधू भगिनींनो, या टारफाला कादंबरीचं हे सारं ग्रामीण वर्णन आणि माणसाच्या आंदोलनाची जी स्थिती पाहिल्यानंतर अस्वस्थ माणसाची भावना कशी असते हे अत्यंत सुरेख शब्दात रेखाटलं आहे. अर्थातच शंकर पाटील यांनी. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.